नमस्कार मित्रांनो, मी कोण आहे हे मी लवकरच सांगेन आपल्या चॅनेलच्या माध्यमातून. पण तोपर्यंत तुम्ही पाहत आहात मराठी वर्ल्ड आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका तथाकथित ठाकरे ब्रँडच्या स्वतःच्या हाताने वाजवलेल्या बँड बद्दल. होय मित्रांनो, द ग्रेट विश्व प्रवक्ते यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ही मुलाखत नव्हती, ती होती स्वतःच्या राजकारणाची शवविच्छेदन प्रक्रिया. मित्रांनो, ठाकरे ब्रँड असं सांगतो की हा आमच्यावर हल्ला नाही, हा मराठीच्या अस्तित्वावर हल्ला आहे. खूप मोठं वाक्य आहे, हे भावनिक आहे, पण सत्य आहे का? जर मराठीचा प्रश्न एवढा गंभीर होता तर गेल्या 30-35 वर्षांमध्ये तुम्ही नेमकं काय केलं? मित्रांनो, हे थेट प्रश्न आहेत की मुंबई महानगरपालिकेवर दशकानुदशके सत्ता कुणाची होती? राज्यात शिवसेनेचा एक हाती दबदबा कधी होता? बाळासाहेब हयात असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सत्तेच्या केंद्रात नव्हते का? मग आज अचानक मराठी कुपाटीत कशी गेली? ही मराठी कुणी नेली कुपाटीत? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, मुंबई पुरता मराठी हीच खरी फसवणूक आहे. मराठीचा मुद्दा घेताना हे लोक फक्त मुंबई पुरतं मर्यादित बोलतात. महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई आहे का? तर अजिबात नाही. महाराष्ट्र 29 महानगरपालिका आहेत, हजारो नगरसेवक निवडून येतात. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आहे. मग प्रश्न असा आहे, मुंबई सोडून उरलेल्या 28 महानगरपालिकांमध्ये मनसेचे किती उमेदवार आहेत? तर ह्याचं उत्तर आहे जवळजवळ 0. मग कसला मराठीचा अस्तित्वाचा प्रश्न? मित्रांनो, लढतच नाही, पण गप्पा मोठ्या मोठ्या आहेत त्यांच्या. राज ठाकरे लढत नाहीत, उमेदवार उभे करत नाहीत, संघटन बांधत नाहीत, पण स्टुडिओमध्ये बसून क्रिकेट कॉमेंट्री सारखी राजकीय भाषणं करतात. हा हल्ला आहे, तो हल्ला आहे. अरे, लढायलाच उतरत नाही तर पराभव कशाचा? मित्रांनो, 2009 लोकसभा निवडणूक विसरू नका. मित्रांनो, 2009 मध्ये काय झालं होतं? मनसे कुणाविरुद्ध लढली? भाजप शिवसेना युतीचं नुकसान कुणी केलं? दिल्लीमध्ये कुणाचे हात बळकट झाले? मनसेमुळे महाराष्ट्रातून भाजपला मोठा फायदा झाला. तेव्हा मराठी आठवली नाही? तेव्हा अस्तित्वाचा प्रश्न नव्हता का? मित्रांनो, कार्यकर्ते पळाले, पक्ष रिकामा. छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण कार्यकारिणी उठली. कुणी शिंदेकडे, कुणी भाजपकडे. कट्टरनिष्ठावान लोकही कंटाळले. पण का? कारण नेतृत्वाकडे देण्यासारखं काहीच नव्हतं. मित्रांनो, हे ऐकून धक्का बसेल. पुण्यामध्ये मनसेचे 3 उमेदवार नाव ईव्हीएम वर पण प्रचारात सांगतात आमच्या चिन्हाला मत देऊ नका, भाजपला मत द्या. हा राजकारणाचा तमाशा नाही तर काय आहे? हे असं जसं की आपल्याच लोकांसोबत गद्दारी केल्यासारखं, आपल्या उमेदवारासोबत गद्दारी केल्यासारखं झालं आहे. जे आपली प्रजा आहे त्यांच्यासोबत गद्दारी केल्यासारखं झालं. मित्रांनो, पक्ष संकटात नाही, त्यांचं राजकारण संपत आलंय. महाराष्ट्र संकटात नाही, मराठी संकटात नाही, संकटात आहे ठाकरे ब्रँडचं राजकारण. आणि म्हणून महाराष्ट्र संकटात असल्याचा आक्रोश, मराठीच्या नावाने भावनिक ब्लॅकमेल, पण प्रत्यक्षात शून्य काम. मित्रांनो, मराठी वाचवायची असेल तर निवडणूक लढावी लागते, उमेदवार उभे करावे लागतात, स्थानिक प्रश्नांवर काम करावं लागतं. फक्त मराठी 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 असं ओरडून मराठी वाचत नाही. मित्रांनो, मला देखील वैयक्तिक वाटतं की मुंबईमध्ये ठाकरेच बसायला हवे, पण हे बसणार नाही. हे जवळजवळ अशक्य आहे सध्या, कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी ती पूर्णपणे भूमिका बाळगली नाही. हिंदुत्ववादी म्हणून हिंदुत्व ही विचारसरणी जी होते एक शिवसेनेमध्ये, ठाकरे ब्रँडमध्ये, ती आता कुठेतरी कमी पडलेली दिसून येत आहे. आणि हिंदुत्ववादीमध्ये उद्धव ठाकरे हे कुठेच बसत नाहीत. थोडेफार राज ठाकरे होते, पण ते देखील स्वतःच्या चुकांमुळे आता त्यांचा पक्ष देखील पूर्णपणे अधोगतीच्या वाटेवर आहे. पण मित्रांनो, माझ्या सहित असे कितीतरी लोक आहेत ज्यांना असंच वाटतं की मुंबई ठाकरेंच्या हातातच हवी, ह्या निवडणुकीमध्ये त्यांना यश यायला हवं. परंतु मित्रांनो, एक गोष्ट पण खरी आहे की निवडणूक जवळ आल्यावरच ठाकरे ब्रँडला सुद्धा मराठी आठवते. मित्रांनो, ठाकरे ब्रँडचा बँड त्यांनी स्वतःच वाजवलेला आहे, लोकांनी नाही. मित्रांनो, इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.